तर हाय नमस्कार मंडळी. मी अशा लोकेशनवरती जातोय. तुम्ही तिथे कधी गेला का पहा. आणि तुम्ही गेलात असाल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जाणार असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप खास आहे. कारण तुम्हाला कसं जायचं, कुठे जायचं, काय आहे तिकडे पाहायला, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी आणि व्हिडिओचा आनंद घ्या. राईड चालू झाली आहे. रस्त्यात खड्ड्यात रस्ते. आता सायनाथवरून निघालो आहे. हे बघा इकडे समोर जिवदानी आईचं डोंगर आहे. इकडे जिवदानी आईचं मंदिर आहे इकडे वरती समोरच. पावसाळ्यातून राईड करायला खूप आवडते, म्हणजे बाईक चालवायला खूप आवडते. फक्त आहे ना थोडा पाऊस, म्हणजे कंटिन्यू पाऊस नको आहे, थोडा पाऊस हवा आहे, परत पाऊस जायला हवा आहे थोडा, असं पाहिजे तर मग मजा येते राईड करायला. तर कंटिन्यू पाऊस असेल तर गाडी चालवायला खूप कंटाळा येतो. आता आलो आहे ऑलमोस्ट जिवदानी देवीचा जो मेन गेट आहे, मेन दरवाजा, तिकडून बरेच जण जातात देवीच्या दर्शनासाठी, आईच्या दर्शनासाठी जातात. तिकडे आलो आहे. हे बघा, हे बघा, हे बघा या साईडला, इकडे या साईडला आतमध्ये, हे बघा इकडे आतमध्ये मेन दरवाजा आहे, तिकडून आतमध्ये जातात दर्शनासाठी. इकडे मार्केट आहे, मार्केटमधून आपण चाललो आहे. मी आता चाललो आहे इकडे नालासोपाराला चाललो आहे. नालासोपाराला एक मित्र येणार आहे, त्या मित्राला पिकअप करणार आणि मग जाणार. असं पण माझ्यासोबत कोणी असो अगर नसो, मला एकटंसुद्धा फिरायला आवडतं. त्याच्यामुळे सोलो राईडसुद्धा करू शकतो आणि मित्रसोबत असेल तर काही टेन्शनच नाही. तर असं चाललं आहे. आज मित्र आहे सोबत. हा बघा, खड्डा वाचवण्यासाठी कुठे येतो आहे बघ. हे बघा खड्डे बघा किती, हे बघा. तर असं पण सोलो राईड करायला मला आवडते, म्हणजे एकटं फिरायला आवडतं, कोणी नसेलच जर सोबत तरी. बस आपल्याला काय नेचरचा आनंद घ्यायचा असतो. बस सोबत असो या नसो, आपण आलो एकटा, जाणारसुद्धा एकटाच आहे जातेवेळी. त्याच्यामुळे फक्त सोडायला आपल्याला चौघंजण असणार आहे खांद्यावरून, तेवढंच असतं. बाकी लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात, काही वेळासाठी आपली माणसं असतात फेस करायला आपल्यासोबत. पण बरेच सारखे प्रॉब्लेम जे असतात ते लाईफमध्ये आपल्याला सॉल्व करायचे असतात, आपल्यालाच फेस करायचे असतात. त्याच्यामुळे माणसाने एकटं जगायला शिकावं, एकटं राहायला शिकावं, एकांतात राहायला शिकावं, काही गोष्टींचा एकट्यानं आनंद घ्यायला शिकावा. ठीक आहे, मित्र आपले नातेवाईक लाईफमध्ये असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. मित्र येणार आहेत, जाणार आहेत, कोणी ना कोणी येतं लाईफमध्ये, कोणी जातं. तेवढ्या वेळासाठी ठरलेलं असतं की ते माणसं येत असतात, जात असतात. मनवेल पाड्यात पोचलो. ही बघा, ही लाईन बघा, ही बकऱ्याच्या मटणासाठी लाईन लागली आहे. बघा इकडे मनवेलचं तलाव त्या साईडला, हे बघा हे इकडे मनवेल पाड्याचा मेन सर्कल. इकडे सगळ्या ट्रॅव्हल्स वगैरे लागतात. ओळखलंय नाही भाई ना. त्याच्यात बघत होता तो कॅमेऱ्यात. काय बोलतोय? हां, आता आलो आहे इकडे वसई फाट्यावरती. हे बघा समोर ओम श्री तुंगारेश्वर महादेव देवस्थान. तर इकडे समोर आहे. तर बघा कुठे जायचं आहे आपल्याला. तर तुंगारेश्वरच्या गेटमधून आतमध्ये आलो आहे आणि पाऊस बघा काय जोरात, एकदम फुल पाऊस चालू झाला आहे. त्याला ना कुठे जायचं झालं ना त्याच दिवशी पाऊस मरत असतो.
ते जायचं असेल ना त्याच दिवशी पाऊस जास्त असतो, सुट्टीच्या दिवशी. ना बघा किती पाऊस जोरात चालू झाला आहे. फाट्याच्या इथून आतमध्ये आलात ना की 3 किलोमीटरवर आहे तुंगारेश्वर. तर समजलं असेल आता कुठे चाललो. इथे तुंगारेश्वरला चाललो आहे. हा बघा याचा मोबाईल गेला इकडे घेतोय आम्ही काय आणि स्कॅन होत नाही. मोबाईल बहुतेक गेला आहे. त्या कवरमध्ये टाकू नको, सेफली ठेव रुमालमध्ये. हा भाई माझा मित्र रायगडचा आहे. डोंगरोली ना रे, डोंगरोली रायगडचा आहे भाई. आमची ट्रेनमध्ये ओळख झाली. एंटर करतोय. हा 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 दोन्ही साईडला मस्त अशी झाडं आहेत, हिरवी गार बघा, भारी वाटते. कुठपर्यंत पोचतोय आता बघूया. पाऊस काय आहे करणार, खूप पाऊस आहे बाबा. काय डोली झाली मग चालले तर ते जाऊन येत आहे, तर ते चालले. चालले. ओ हो 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 सुंदर असा नजारा आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा आता इकडे सगळे छत्रेत उभे आहेत आणि अशा तऱ्हेने आपण आलो एका नदीवरती आणि पाऊस पडत असल्यामुळे इकडे पाणी एकदम गढूळ आहे, एकदम फुल गढूळ पाणी आहे. चाय इकडे बघा, चायमध्ये खेळत आहेत सगळी लोक. आहे बघा इकडे चायमध्ये खेळत आहेत खाली. एकदम वरून कुठून तरी चहा वाहत येतोय असं वाटतंय. हे बघा पूर्ण चहासारखं तो पाणी. तुंगारेश्वर वन्यजीवन अभयारण्य. हे बघा इथे सगळ्या सूचना आहेत दिलेल्या. ते काय माहीत नाही, पालखी काय वाटतं. हां काय आहे ते चल बाबा, चला तुम्ही मी पैसे बिसे काय तिथं देऊ नका. आधी लोक सुद्धा गेलेले आहेत. आपण चाललोय, आपण थोडं लेटच चाललोय, लेट चाललोय आपण. बाकीची पोरं जाऊन आली. ते बघा हा छत्रीची मजा घेत आहेत पावसाची. त्या पोरी माझ्या छत्रीत ये, त्या पोरी माझ्या छत्रीत ये. मला गाणं आठवलं. मी असं माझ्या कोणाला असं उद्देशून बोलत नाही. हे बघा इकडनं हे बघ दाखव इकडे. हे बघा इकडे या साईडला असे मस्त अशी नदी आहे आणि स्वच्छ पाणी नाही. आता डुबकी मारली असती. मी खूप वर्षापूर्वी आलो होतो इकडे, खूप म्हणजे खूप वर्षापूर्वी आधी आलो होतो इकडे. तर तेव्हा हा रोड असा बनवलेला नव्हता, खूप कच्चा होता, खूप म्हणजे खूप कच्चा होता. इकडे बाईक आणणं पण मुश्किल होतं, पण आता ऑलमोस्ट बाईक 4 व्हीलर इकडे आरामात आणू शकतो. हे बघा इकडे साखळी आहे, पावसा इकडे मका आता तुम्हाला भेटणार. पावसाळ्यात वेगवेगळ्या इकडे मका भाजतायत बाजूला. चालत आली लोक एवढी चालत आली आहेत. आता परत सगळी चालत चालली. तिथपर्यंत खाली रिक्षा येते ना, तिथपर्यंत झाले. माझा सोंड्या चावला. हे बघा इकडे पार्किंगसाठी जागा आहे. तिथे तुम्ही गाड्या पार्क करू शकता, बाईक पार्क करू शकता, ऑटो आणा असेल तर ऑटो पार्क करू शकता. आणि आपण आता इथे बाईक पार्क करणार आहोत. बघूया तिथे जागा मिळते इथे बंद करतो आता सध्या. आलो आहे लागली मला. चला आलो आहे मंदिराच्या इथे. रेनकोट घातला आहे, पॅन्ट नाही घातली, त्याच्यामुळे खालून ओला झालो आहे मी. चला हे बघा इकडे तुम्हाला खाण्याची व्यवस्था आहे. आतमध्ये गेटमधून एंटर केल्यावर इकडे खाण्याची व्यवस्था आहे चांगली. आणि आपण आता चालू आहे मंदिरात. पहिला आपण दर्शन घेणार आहोत. बघूया किती गर्दी वगैरे आहे ते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो किती गर्दी आहे काय. तर हे बघा इकडे आलो आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. चला आपण एंटर करतोय आतमध्ये.
चौकात जरा ते गाडीमधलं काढावं ह्या त्या टाकावं पायऱ्यावरून चौकात. चला आलोय मंदिरात. हे भाई जय जय तुंगारेश्वर. आलोय मंदिरात आलोय. तुंगारेश्वर मंदिरात. हर हर महादेव. ते नंदी महाराज आहेत. इकडे सगळे हे आहेत. मंदिराच्या आवारात कॅमेरा अलाव नाही. कोण बघत नाही तोपर्यंत मी काढतोय. समजलं. चला तुम्ही बघितल्यानंतर मी ठेवणार आहे. आतमध्ये फोटो आणि कॅमेरा, मोबाईल आणि कॅमेरा अलाव नाही फोटो काढण्यासाठी. गपचूप मी काढतोय. त्याच्यामुळे जेवढं येईल तेवढं बघा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो दर्शन घेऊन झालं आहे. आता इकडून निघालो आहे दर्शन घेऊन. बघूया आता पुढे दुसरं मंदिर आहे तिथे जाऊया. ते बघा एक नंबर वाटतंय. तिकडे काय आहे रे? मजा घेत आहेत सगळे इकडे. जर स्वच्छ पाणी असतं ना तर मी पण डुबकी मारली असती. खूप गढूळ पाणी आहे पण तरी पण खूप सारे जण इकडे आंघोळ करतात. इकडची जे वसई विराट आहे सगळे गाववाले इकडचे आहेत सगळे. त्याच्यामुळे काय त्याकडे बघताय काय बडबडतोय. हे इकडे सगळे पब्लिक आहे. तर इकडे वरती आलो आता. हे आहे जागमाता मंदिर तुंगारेश्वर. हे बघा या मंदिरात आलो होतं इकडे. मी पहिल्यांदा आलो इकडे. मागे आलो तेव्हा मंदिरात नव्हतो आलो. बाहेरूनच आम्ही फिरून गेलो होतो. ग्रुप होता तर मंदिरात आलो इकडे. खूप छान आहे मंदिर. सफर बहुत लंबा आहे. चला हेल्मेट घातलंय कारण डिक्कीमध्ये थोडं सामान ठेवलं आहे म्हणून हेल्मेट घालून फिरतोय. पाऊस पण आहे थोडा थोडा म्हणून. असं बघायला गेलो ना तर हा असं वाटतंय की नंदीसारखा हा दगड वाटतोय. बघा तुम्ही एकदा निरीक्षण करा नीट. नंदीसारखं वाटतंय. चला मित्रांनो आता फिरून झालं आहे आमचं. इकडे जाणार होतो धबधब्यावरती पण आहे ना खूप गढूळ पाणी आहे तिकडे. खाली नदी आहे इकडे एक. इकडे आहेत म्हणजे खूप सारे जण गेलेत तिकडे खाली आंघोळीला वगैरे करतायत. पण ते गढूळ पाणी आहे त्याच्यामुळे स्वच्छ नाहीच आहे. पूर्ण गढूळ पाणी. खूप पाऊस पडते त्याच्यामुळे तर आम्ही गेलो नाही. तर तुम्ही इकडे जर आलात ग्रुपनं वगैरे तर पाणी एकदम चांगलं क्लीन असेल तर एन्जॉय करू शकता इकडे. खूप भारी आहे तुंगारेश्वरला इकडे वसईला. तर तुम्हाला सांगतो कसं यायचं. बाहेर रोड आलात तर वसई फाट्यावरून तुम्हाला आता कुठून येते त्या पालघर साईडनं आलात तर लेफ्ट साईडला यायचं आहे आणि बोरिवली साईडून आलात तर राईट साईडला असं. तर येऊ शकता तसं. आणि स्टेशनवरून जर आलात तर स्टेशनवरून तुम्ही ऑटो येतात इकडे तुंगारेश्वरला. तुंगारेश्वर सांगायचं तिकडून ऑटोसुद्धा येतात. तर इकडे येऊ शकता. खूप छान असं ठिकाण आहे. पावसातून पण इकडे खूप सारे जण येतात आणि उन्हाळ्यात पण येतात इकडे. पण उन्हाळ्यात तेवढं मंदिरं वगैरे आहे इकडे पण
उन्हाळ्यात तेवढं खास का नाही वाटत, कारण पावसाळ्यात इकडे हे ओढे वगैरे असतात, धबधबे वगैरे थोडेफार वॉटरफॉलसारखं आहे इकडे, त्याच्यामुळे बरीच सारखी लोक पावसाळ्यातच येतात इकडे. पण छान आहे, मस्त आहे. घेत